रॉबिन शर्मांचं द 5 AM क्लब हे नाव अनेकांनी ऐकलं असेल. हे एक असं पुस्तक आहे ज्याबद्दल लोकांची मतं अगदी दोन टोकांची आहेत. काही जण म्हणतात की ह्या पुस्तकाने त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं, तर काहींच्या मते ही एक प्रचंड कंटाळवाणी कादंबरी आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. म्हणजे एका बाजूला आहे एक अत्यंत प्रभावी पद्धत आणि दुसऱ्या बाजूला आहे ती सांगण्यासाठी वापरलेली एक विचित्र कथा. तर मग चला या पुस्तकाच्या अजब दुनियेत शिरूया. पाहूया तरी ही गोष्ट नेमकी सुरू होते तरी कशी. हे ऐकायलाच एखाद्या फॅन फिक्शन सारखं वाटतंय, नाही का? म्हणजे बघा, एका सेल्फ हेल्प कॉन्फरन्समध्ये 2 अनोळखी लोक भेटतायत आणि त्यांना एक बेघर माणूस दिसतो जो प्रत्यक्षात एक अब्जाधीश असतो. ही सुरुवातच अनेकांना पटण्यासारखी नाहीये. आणि इतकंच नाही, तो अब्जाधीश त्या दोघांना चक्क स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या खाजगी बेटावर बोलावतो. आता विचार करा, हे इतकं अविश्वसनीय आहे की यात पुस्तकातला महत्त्वाचा संदेश मागे पडण्याची पूर्ण शक्यता आहे. चला आता या विचित्र कथेच्या आत दडलेला जो खरा सल्ला आहे तिकडे वळूया. या पुस्तकाचा मूळ गाभा काय आहे ते आता पाहूया. पुस्तकाचा जो केंद्रबिंदू आहे तो म्हणजे विक्ट्री आवर किंवा विजयाचा तास. कल्पना एकदम सोपी आहे. दिवसाची सुरुवात इतरांच्या आणि कामाच्या गडबडीच्या आधी स्वतःसाठी वेळ काढून करायची. हा जो विक्ट्री आवर आहे तो विभागलेला आहे 20-20-20 फॉर्म्युलामध्ये. म्हणजे काय? सोपं आहे. पहिल्या 20 मिनिटात जोरदार व्यायाम करा, पुढची 20 मिनिटं शांतपणे डायरी लिहा किंवा ध्यान करा आणि शेवटची 20 मिनिटं काहीतरी नवीन शिका. आता या फॉर्म्युलाचा उद्देश काय आहे तर या 4 क्षेत्रांचा विकास करणं. शर्मा यांच्या मते मानसिकता, भावनिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि आध्यात्मिक शांती या 4ही स्तंभांवर लक्ष केंद्रित केलं की एक संतुलित आणि यशस्वी आयुष्य जगता येतं. पण मग प्रश्न हा आहे की इतका चांगला सल्ला असूनही हे पुस्तक इतकं वादग्रस्त का आहे? चला आता त्यामागचं कारण पाहूया. म्हणजे हा सल्ला लोकांपर्यंत पोहोचवण्याची विचित्र पद्धत. द गेटवे या प्रकाशनातले हे वाक्य पुस्तकावरच्या टीकेचं अगदी अचूक वर्णन करतं. समीक्षकांच्या मते लेखकाने दिलेला सल्ला तर चांगला आहे, पण तो ज्या कथानकात गुंफलाय ना ते खूपच निराशाजनक आहे. पुस्तकातला हा विरोधाभास बघा. एका बाजूला वैयक्तिक प्रभुत्व आणि सवयी निर्माण करण्यासारख्या जबरदस्त कल्पना आहेत, तर दुसऱ्या बाजूला आहेत समीक्षकांच्या मते त्रासदायक पात्र आणि एक अवास्तव कथा. म्हणजे झालंय काय की पुस्तकातला मौल्यवान सल्ला मिळवण्यासाठी वाचकाला एका कंटाळवाण्या आणि अविश्वसनीय कथेतून प्रवास करावा लागतो. आणि हाच या पुस्तकातला सगळ्यात मोठा अडथळा ठरतो. ठीक आहे, सिद्धांतावर आणि टीकेवर बरीच चर्चा झाली. आता हे पाहूया की जेव्हा कोणी खऱ्या आयुष्यात 5 AM दिनचर्येचा अवलंब करतं तेव्हा खरंच काय होतं. ही प्रतिक्रिया एका अशा समीक्षकाची आहे ज्यांना पुस्तकाची कथा अजिबात आवडली नाही, पण तरीही त्यांनी ठरवलं की आपण या दिनचर्येला 1 महिना तरी पाळून बघूया. तर त्यांचा हा 1 महिन्याचा प्रवास कसा होता? सुरुवातीला तर अंथरुणातून उठायला प्रचंड त्रास झाला, पण हळूहळू त्यांना दिवसभर अधिक ऊर्जा आणि उत्साह जाणवू लागला. आणि महिन्याच्या शेवटी तर काय, त्यांना त्या सकाळच्या वेळेची फक्त सवयच नाही तर अक्षरशः ओढ लागायला लागली. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. पुस्तकाची कथा जरी अनेकांना आवडली नसली तरी त्यामधली जी मुख्य पद्धत आहे ती मात्र खरोखरच प्रभावी आहे. चला तर मग आता या दोन्ही बाजू एकत्र करून या विश्लेषणाचा शेवट करूया. थोडक्यात सांगायचं झालं तर हे पुस्तक म्हणजे एका खजिन्यासारखं आहे जो एका विचित्र डब्यात बंद करून ठेवलाय. डबा जरी आवडला नाही तरी आतला खजिना मौल्यवान असू शकतो. जर पुस्तकाच्या कथेला थोडा वेळ बाजूला ठेवलं तर हे 3 महत्त्वाचे धडे घेता येतात. स्वतःसाठी 1 तास काढणे, त्या तासाला 3 भागांत विभागणे आणि हे सातत्याने करणे. छोट्या छोट्या सवयी कालांतराने मोठे बदल घडवतात. हाच या पुस्तकाचा खरा सार आहे. आणि हाच प्रश्न विचार करण्यासारखा आहे. जर एखादी पद्धत प्रभावी असेल तर ती कोणत्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते याने खरंच काही फरक पडतो का, यावर नक्कीच विचार करायला हवा.